झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। संजय शिरसाट आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शिरसाट साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आज नेमकं वर्षा बंगल्यावर काय चाललंय? कारण त्यांनी राजीनामा दिला, सरकार जे आहे त्याचं विसर्जन कुठेतरी झालेलं आहे 14वी विधानसभेचं, आणि आता नवीन मुख्यमंत्री कोण बनणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात नाही, भारतात आहे, देशाबाहेरही आहे। हे बघा, महाराष्ट्र एक प्रगतीशील स्टेट आहे, याचा परिणाम, या मुख्यमंत्र्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होतो। म्हणून इथे जो काही मुख्यमंत्र्याची निवड करायची त्याला जरी टाईम लागला तरी योग्य निवड करणं गरजेचं असतं। म्हणून आता याला सर्व लायक आहेत, सर्व पॉवरफुल आहेत, मग यांच्यामध्ये एक कोण हे ठरवायचा अधिकार आम्ही मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी दिलेला आहे। म्हणून त्यांचा निर्णय मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत येईल। बऱ्याच बातम्या येत आहेत, मुख्यमंत्र्यांची कुठेतरी नाराजी आहे, त्यानंतर त्यांनी दावा अजूनही कायम ठेवला आहे मुख्यमंत्री पदावर, अशा पण बातम्या येतात की देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालंय, सत्य काय आहे? नाही, कुणाचंही नाव निश्चित झालेलं नाही आहे आणि ना एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत। जो काही निर्णय होईल ते एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मान्य असणार आहे। म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। जोही निर्णय यायची अपेक्षा आहे, आम्हाला असं वाटतं की कदाचित एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला हे सिग्नल मिळेल, अशी आमची आतापर्यंत अपेक्षा आहे। पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील अशी आमची अपेक्षा आहे। कोण 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 होईल याबाबत सांगण्यापेक्षा आमची त्यांच्याकडे आजही अपेक्षा आहे की आमचा मुख्यमंत्री व्हावा। नक्कीच, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये, आपण पाहिलं की 2.5 वर्षापूर्वी जे प्रॉमिस करण्यात आलं होतं की ही टर्म आणि पुढची टर्म तुम्हालाच दिली जाईल, यावर काही चर्चा होते का दिल्लीच्या वरिष्ठ स्तरावरती, किंवा मुख्यमंत्र्यांनी काही आठवण करून दिली आहे का, शिवसैनिकांनी काही आठवण केली आहे? आज मोदींना सर्व खासदार पण जाऊन भेटणार आहे। नाही, आता याच्याबद्दलचं काय टर्म कंडिशन ठरल्यात किंवा काय ॲग्रीमेंट झालंय याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही आणि अशी कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही। याचा फक्त खुलासा जर पाहिजे असेल किंवा याचं उत्तर फक्त एकनाथ शिंदे साहेब देऊ शकतात। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं ठामपणे सांगू शकता या क्षणाला? ठामपणे नाही, आमची अपेक्षा आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट व्यक्त करतायत। नेमक्या काय घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।